नमस्कार मंडळी, युबी किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे। आज बनवत आहे मी वटाणे भात। वटाणे भात करण्यासाठी काही तयारी करून ठेवलेली आहे। गॅस ऑन केला, कढई ठेवली, कढईमध्ये टाकलं 2 मोठे चमचे तेल। तेल गरम झालेलं आहे। मी या ठिकाणी घेतला आहे 1 चक्रफूल आहे, दालचिनीचा तुकडा आहे, 4-5 विलायची, 4-5 लवंग, 4-5 काळी मिरी घेतले आणि 2 तेजपान। तेल गरम झालेलं आहे। आता हे साहित्य मी यामध्ये सर्व टाकून देते आणि हे झाल्यानंतर थोडं परतून आता यामध्ये टाकते आहे मी जवळजवळ 1 मोठा कांदा असा लांब लांब बारीक चिरून हा मी यावर टाकते आहे। आता याला छान असं परतून घेऊया। आता हा कांदा थोडासा नरम आणि थोडासा लालसर झाला की आता यामध्ये टाकते आहे मी कांदा, लसूण, हिरवी मिरची, अद्रक आणि जिरा याची पेस्ट। मार्केटमध्ये असे वटाणे छान दिसले की आपल्याला असे भात सुचतात। मी तर नेहमी अधूनमधून असा वटाणे भात करत असते आणि हा असा वटाणे भात आपल्या खाण्यामध्ये हलका फुलका असतो, त्यामुळे आपल्याला म्हणजे पचायला सुद्धा हलका असतो आणि करायला सुद्धा सोयीचा असतो। तर अशा या घरगुती वातावरणामध्ये मी आज असा छानपैकी असा आज बेत रचलेला आहे। तर आता यामध्ये टाकूया थोडी कोथिंबीर फोडणीत टाकली की त्याचा फ्लेवर छान भातामध्ये उतरतो आणि छान लागतो। यामध्ये टाकते आहे थोडी हळद। तिखट टाकणार नाही कारण की पेस्टमध्ये हिरवी मिरची आहे आणि घरामध्ये लहान मुलं आहे, त्यामुळे मी तिखट टाकणार नाही आहे। तिखटाचं प्रमाण आपण आपल्यानुसार ठरवायचं। आता हे सगळं मिसळून झालं। यामध्ये टाकते आहे मी हे धुवून घेतलेले वटाणे, जवळजवळ 1.5 वाटी वटाणे आहे आणि हे यामध्ये टाकून आता मिक्स करून घेते आहे। आता यामध्ये टाकते आहे मी तांदूळ। तर तांदूळ मी यापूर्वी धुवून ठेवलेले होते, सर्वात आधी धुवून ठेवलेले होते आणि हे आहे 2 वाटी तांदूळ। तर हे आहे श्रुती कोलम तांदूळ आहे की जे आम्ही आमच्या घरामध्ये वापरतो। आपण आपल्या घरामध्ये जे काही वापरत असाल ते या ठिकाणी वापरू शकता। असं काही नाही आहे की वटाणे भातासाठी हाच तांदूळ पाहिजे, आपल्या आवडीनुसार आपण त्या गोष्टी करू शकतो। चवीपुरतं मीठ टाकलं आणि हा जो तांदूळ आहे हा हलक्या हातानेच परतवायचा। त्याचं कारण असं की आपण हा धुवून ठेवलेला असतो, त्यामुळं जास्त जर घाईघाई केलं तर तो तुटू शकतो, मोडू शकतो, त्यामुळं हलक्या हाताने करायचा। आणि आता यामध्ये टाकते आहे मी गरम पाणी। आता हे गरम पाणी जे आहे हे तांदळाच्या वर येईपर्यंत मी टाकते आहे। मी बाजूला जवळजवळ 2 वाटीसाठी 7 वाटी पाणी गरम करून ठेवलेलं होतं। आता त्यापैकी मी 6 वाटी टाकते आहे। थोडं गंजामध्ये राहू देते आहे, समजा लागलं तर असं बाजूला असू द्यावं आणि हा मंद आचेवर आपल्याला आता हा भात आपल्याला शिजून घ्यायचा आहे। गॅसची पॉवर मी कमी केलेली आहे कारण की हा भात मंदच याच्यावर शिजवायचा आहे म्हणून, आणि यावर ठेवते आहे मी आता झाकण। जवळजवळ 10 मिनिटं हा आता मी मंद आचेवर शिजवून घेतला। हे बघा छान असा भात, आपला वटाणे भात, मी नेहमी वटाणे भात म्हणते, कोणी याला मटारही म्हणतात। तर आपला वटाणे भात छान असा मोकळा असा तयार झालेला आहे। पुन्हा मला यामध्ये पुन्हा पाणी टाकायचं काम पडलं नाही। आता यामध्ये थोडी कोथिंबीर टाकूया आणि यावर थोडं 2 चमचे मी तूप टाकते आहे। तुपामुळे या वटाणे भाताला छान असा स्वाद येतो। तूप छान हलक्या हाताने भातामध्ये मिसळून घेतलं आणि आता जाईल यामध्ये बारीक चिरलेली अशी कोथिंबीर। छान सुगंध येत आहे। असा हा वटाणे भात कढीसोबत, ताकासोबत छान लागतो। तर मंडळी, या मग असा गरमागरम वटाणे भात खायला। तर आजचा वटाणे भात आपणास कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।